आता हे येणारे खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज सौरभने किचनचा ताबा घेतलेला आहे. सौरभ म्हणला आज मी काहीतरी स्पेशल बनवतो. चला तर आपण बघूयात काय बनवतोय, माझ्या किचनची काय अवस्था करतोय तो. चला लवकर आपण बघू. वेदू इथं खेळतोय. चला आतमध्ये आपण बघूयात. काय आपटी चालली आहे हा? काय बनवणार आहे तू आज? आज पास्ता बनवूयात आपण. आपल्याकडे हा एक काय ठेवलं हे बघ तिथं ठेवलेलं आहे. अरे मी कुठेतरी ह्या डब्यात ठेवलंय बघ. ह्या हा. अरे बापरे, मी तर गाईज लोकांना सांगितलंय तू काहीतरी स्पेशल बनवणार, तू तर पास्ता बनवणार आहे. मग पास्ता स्पेशल. अच्छा, हे बघा. वेदू आवाज देतोय आम्हाला. आम्ही दोघ जण आतमध्ये येत. तर चला आता काय महाराज बनवतात स्पेशल. आता काय घेणार आहे? आता कढई घेऊ आणि कढईमध्ये पाणी घेऊ. चला शेटचा आता चालू झालेली आहे रेसिपी. आता काय पाणी घ्यायचंय ना? पाणी घेऊया. ग्लास घेऊ. ओ बास, आता भांडी फोडसाल इथं. प्रत्येक स्टंट बाजी करण्यात. बार मध्ये कामाला होतं ना. बापरे, इथं कसे काय आले तुम्ही? अरे अरे अरे, आज काय माझ्या किचन मध्ये काय व्यवस्थित राहत नाही वाटत सगळं. अरे सौरभ आहे ना पास्ता एकदम छान बनवतो. एकदम कॅफे टाईप बनवतो. म्हणजे नुसतं पास्ता आणलाय आणि त्या पॅकेट आपण फोडून मसाले टाकून देतो. तर असं नाही करत. काहीतरी इन्स्टंट काहीतरी त्याचे आहेत एक सिक्रेट. आपल्याला दाखवेलच तो व्हिडिओमध्ये. हा तर हॉटेल टाकणार आहे मी आता. भाई साहब ये किस लाइन में आ गए आप? पास्ता कॅफे. बरं ठीक आहे. चला तरी इकडं पास्ता पाण्यामध्ये टाकून घेतलाय का तुम्ही आता? हो, हे बघा. किती वेळ शिजवायचं हे? 3 कलर पास्ता शिजायचा. आता ते त्याच्या हिशोबाने त्याला किती वेळात आपल्या समोर पटकन गरम होते त्याच्यावर. असं तर होतं 10-15 मिनिटात. पण लाजून जर वेळ गेला त्याला तर काय सांगू शकत नाही. तर हे किती मिनिटं शिजवलं तुम्ही साहेब? हे 10 ते 12 मिनिटं अजून झालेले आहे. अजून झालेलं आहे म्हणजे झालेले आता थोडस राहिले एकदम. ओके, शिजले हे कसं समजायचं? ते काय सॉफ्ट झाले हे पूर्ण. ओके, जास्त शिजवल्यावर काय होतं? जास्त शिजवलं की मग त्याचा फील नाही येत. त्याचा जो राऊंड फील येत नाही. त्याचा शेप आहे त्याचा. अच्छा. चला मसाला टाकून घेऊ. ओके ओके, डन. कष्ट बघा किती करतोय. वेदला घेऊन ब्लॉग बनवते मी. सांग ना लोकांना की पाणी किती काय. पाणी कमीच ठेवायचं. जास्त पाणी ठेवलं तर त्याची टेस्ट नाही राहणार. ओके, मग टेस्ट नाही राहिली ना मग परत तुमच्या हातचा पास्ता पण खाणार नाही. समझ रहे हो आप? असं आहे. ओके. आणि त्याचा फायदा असा पण आहे की तुम्हाला परत बनवायला नाही लागणार. दुसरंच बनवून जाणार. हा माणूस एवढा चॅप्टर आहे. ह्याला भरपूर गोष्टी काय काय बनवता येतात. पण सांगितलं नाही. लग्नाला 9 वर्ष झाले पण अजून पण सांगितलेलं नाहीये की त्याला काय काय बनवता येतं ते.
खरं कधी सांगायचं नाही, खोटं कधी बोलायचं नाही, त्यामुळं काही गोष्टी गोष्टी ठेवावं जास्त. अरे बापरे, फिल्मी फिल्मी, ओ माय गॉड. पिक्चर काढणार आहे मी आता, पास्ताचा सस्ता म्हणून. चीज घेऊ आता, चीज घेऊ. चीज. अरे बापरे, हो की प्रत्येक काय. आणि ते कसं आहे जरा थोडं. हा, तुम्ही बार मध्ये कामाला होते ना? नाही, बारच आपला होता. मग बारचे काय 12 वाजले का? 12 वाजले, ते लेट पडली. त्याच्यामध्ये चीज को बोरलेले घरी आणले. चाकण्याला देत होतो ते. एक्सपायर झाले ते, पण आता घे चालू. नो नो नो. आता बॅकग्राऊंड नॉईज देते का? चीज खाल्लं ना, आयुष्याचं चीज होतं. काय ये किधर से लाया ये बे? बिहार बिहार. काय करून घ्यायचंय? कट करून टाकू ना त्याच्यामध्ये. चीजला मेल्ट होईल का? काय ऍड करणार चीज झाल्यावरती? चीज झालेलं आहे, फक्त आता थोडीशी एकदम लाईटली स्वीटनेस येण्यासाठी आपण साखर टाकतो. एकदम थोडीशी, लय जास्त पण नाही, दाखवा जरा. एकदम थोडीशी. बस, एकदम अर्ध्या चमच्यापेक्षा पण कमी. ते काय लगेच विरघळून जाईल याच्यामध्ये. आपला पास्ता अशा प्रकारे रेडी झालेला आहे, एकदम टाकटक मध्ये. टकाटक मध्ये खायचा का मग आता? टाकटक मध्ये खायचं आणि पाकापक मध्ये काय व्हायचं. 500 रुपये झालेले. मेक्सिकन पास्ता 500 रुपये. अहो तुम्ही फ्री बोलले होते, कॅफेला येऊन बसा म्हणून फ्री मध्ये. हा, ते तिथं बसून नाही, तर तोंड चालवायचे 500 रुपये. तुमच्या ते बघा, किचन इतका स्वच्छ होता. या माणसाने रेसिपी करण्याच्या नादामध्ये कचरा टाकून दे ना सौरभ तिकडं. काय शोधतोय? डिश लावा. एवढं मोठं ताट जेवायचंय का? ग्राहकांनी किचन मध्ये लुडबुड करून नये, नाहीतर डबल रेट लावण्यात. अहो किचन आम्हाला साफ करायला लागतं, म्हणून आम्ही लुडबुड करतोय. जाऊ द्या, असू द्या मग. सौरभ स्पेशल एकदम चीज पास्ता रेडी. ओ माय गॉड. ओ माय गॉड, तुम्हाला नाही देत, पण मीच खाणार आहे. ये भगवान क्या जुलूम है, सारा काम करूं मैं खाए वो, अब कुछ नहीं हो सकता क्या? आम्ही काही तोंड बघायला आलो इथं. वाटतंय ते तसं बघू शकता तुम्ही. एकदम चीजी झालेलं आहे. आता त्याचं सजवायचं काम चालू आहे का? अशा तऱ्हेने आपला हा पास्ता एकदम रेडी झालेला आहे. ओके मध्ये मस्त दिसतंय रे, टेम्पटिंग एकदम. टेंटिंग म्हणजे एकदम खाल्ल्या बी टेंटिंग होते. टेन्शन घ्यायचं नाही. अशा तऱ्हेने हे कॅफे मधला मेनू रेडी झाला. 5,000 रुपये झालेले आहेत तुमचे. ते कुठे गेले पास्ता घेऊन? बाबो, पास्ता घेऊन गायब. अयो, सुमडीत कोंबडी. एकटे एकटे खा खा, जाऊ दे, एन्जॉय कर एन्जॉय कर. काल क्वालिटी झालंय रे. अरे भाई, वाह क्या एक्टिंग कर रहा है. तू क्रीमी लागतोय सौरभ. हा, मग विषयच नाही ना. पास्तावाल्यांनी रेसिपीच माझ्याकडनं नेली, अरे पण मी लॉन्च करायच्या वेळी त्यांनी लॉन्च केला, असं झालं. त्यामुळे थोडं लेट झाल्यामुळे ते कॅन्सल झालं. जाऊ द्या, धर ना तुला. नको नको, मी खातो आता थोडा वेळ. तू बस एन्जॉय कर, एन्जॉय युअर मील. तर आज आपला व्लॉग संपलेला आहे.
आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते सांगा. आणि बाकी सायलीला तर आवडले, पण तरी एकदा तुम्ही पण सांगा नक्की काय म्हणते. तर असेच आमचे नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला आमचे ब्लॉग आवडतात का हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सौरभची कॉमेडी कशी वाटली आणि असेच कॉमेडी ब्लॉग पाहण्यासाठी आम्हाला सपोर्ट करा. आणि कमेंटमध्ये सांगा की असे ब्लॉग आम्ही नवीन तुमच्यासमोर घेऊन येऊ का. आता गणपती आलेले आहेत, गौराई, रक्षाबंधन आलेले, तर तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असतील तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही ब्लॉग घेऊन या दोघंजणं. तुमचे ब्लॉग छान असतात आणि फॅमिली ब्लॉग पण आमचे आवडतात का हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. जर काही चुकत असेल ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्ही की हे असं करा ते तसं करा, तर नक्कीच आम्ही सुधारवण्याचा प्रयत्न करू. आवडत असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भरभरून प्रेम द्या. बाय बाय. बाय बाय.